थोड्या वेळासाठी जरी डोअर ओपन ठेवलं ना तर सारखं सारखं म्हणून बाहेरच येत असते आणि बाहेर जरी आली ना तर बाजूच्या घरी जाऊन असे काही कारनामे ती करत आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी हलकीशी भूक लागली होती, काहीतरी वेगळं खायची इच्छा होत होती, तर आठवलं की मम्मीनं आणलेला चिवडा राहिला आहे तो खाऊया. पण तो असा नाही खायचा होता, थोडंसं वेगळं काही करूया म्हणून छान टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर कापून घेतला, त्यात लिंबू घातला चिवड्यामध्ये आणि घरामध्ये मिक्सर पण होता तो असं ॲड करून खायला घेतले. पण काय करणार, त्यात मनू टपकली तिकडे. ती काही खाऊ देणार नाही. ती जरी तिचं आजकाल कसं चालू आहे, आम्ही जे खातो ना तेच तिला लागतं. तरी तिला घेतलं आणि तिला पण काहीतरी खाऊ देऊ म्हणून आठवलं की बिस्किट देऊ. कधी कधी देते, रेग्युलर नाही देत. तिला न्यूट्री चॉईसचा एक बिस्किट दिला होता, पण ती ते काय घेतच नव्हती. तिला फक्त माझा प्लेटच घ्यायचा होता. तिला आम्ही जे खातो ना तेच हवं असतं. त्यानंतर हे बघा, मुलांची सुट्टी लागली ना की असं काही असतं. आज गुरुनानक जयंती म्हणून आदितीला सुट्टी होती आणि येऊन ते छतवर खेळत होते. डेली तर बाहेर खेळतात ठीक आहे, पण आज तरी छतवर. आणि माझं कसं आहे ना की पूर्ण साफसफाई एकत्र करायची होत नाही आहे म्हणून मी जेव्हा जितकं वेळ भेटलं ना छोटा इतकं करून घेत आहे. एक विंडो असं, म्हणजे कुठले गोष्टी एकत्र सगळं होत नाही. आणि आज पौर्णिमा आहे, आजीचा उपवास असतो, एकच टाईम जेवण करते म्हणून संध्याकाळी सर्वांसाठीच मी दलिया खिचडी बनवली. कारण तिला वेगळं आम्हाला वेगळं आता कुठे बनवणार हे पण नव्हते, दुपारचं शिफ्ट असल्यामुळे. सो आदिती ऑलरेडी जेवून घेतली होती आणि आजीला असं काही थोडंसं काम लावलं होतं मी. उद्याच्या भाजीसाठी ना मला आजच आवरून ठेवावे लागतं, म्हणजे जे करायचं आहे त्या प्लॅनिंगनुसार. टमॅटो वगैरे करायचं असेल तर नाही आवरत, म्हणजे काही भाजी सोलायच्या वगैरे असतात तसे मी आजीला देत आहे शक्यतो आता, कारण तिला पण खाली बसायला नाही आवडत. मन वगैरे झोपलं तर ती करते अशा वेळी मदत. तर तिला शेंगा सोलायला दिले होते भाजी वगैरेचे, जे की उद्या मला भाजी बनवायची आहे. त्यानंतर तिचं काम झाल्यानंतर तोपर्यंत नाश्ता पण रेडी होता. आम्ही असं जेवण केलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.